मायबाप सरकार आम्ही वावरातला हळदीचा सारवा जमा करायचा की माहेरला जाऊन मायबापाचे पुरावे जमा करायचे 25 वर्ष आम्ही तुम्हाला मतदान देऊन निवडून दिलं ती चाललं का मग आत्ताच काय झालं लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहिणीला मार्च आणि एप्रिल महिन्याचे 2 हप्ते असे 3,000 रुपये एकत्रित जमा झाल्या असल्याच्या चर्चा किंवा बातम्या अनेक अशा प्रसिद्ध होत आहेत. नेमकी याची सत्यता काय आहे, त्याबाबतचे नेमके काय अपडेट्स आलेले आहेत आणि माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या संबंधित मंत्र्याचे ट्विटर अकाउंट्स आणि शासनाची वेबसाईट याची पडताळणी केलेली असता जी काही सत्य माहिती समोर येते आहे तर ती पुढच्या एका मिनिटामध्ये आपण समजावून घेणार आहोत. मात्र तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा नवीनच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. आणि सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर लाडक्या बहिणींना ज्यांचे रेग्युलर हप्ते सुरू आहेत तर अशांसाठी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आणि अशातच आठवडाभरापूर्वी एका मंत्र्याने विधान केलं होतं की मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही हप्ते हे एप्रिलच्या शेवटी एकत्रितपणे 3,000 रुपये खात्याला देणार. मात्र एप्रिल महिना आता संपलेला आहे, मात्र अजूनही या लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झालेले नाहीत. बहुधा याची अर्थ विभागाकडे या पैशाची तरतूद नसल्यामुळे सरकारकडून बऱ्याचदा हप्ते मिळण्यात दिरंगाई होते आणि लाडक्या बहिणीकडून सातत्यानं मागणी होत असते की जसे इतर कर्मचाऱ्यांचे किंवा आमदार असतील, मंत्री असतील किंवा जे निवृत्ती वेतनधारक आमदार असतील तर यांचे वेतन वेळेत होतात, तसे लाडक्या बहिणींना सरकार देऊन 1,500 रुपये देतं. तर ते 1,500 रुपये विशिष्ट तारखेला दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या पंधरवड्यातच जमा झाले पाहिजे. मात्र सरकारकडून वारंवार सातत्याने याची दिरंगाई होत असते, उशीर होत असते. हे होऊ नये अशी अनेक बहिणींची मागणी आहे. अशातच सरकार वेगवेगळे कागदपत्रांचे फतवे काढत असते. कधी केवायसी करा, कधी केवायसी करा, कधी सी केवायसी करा. याच्यातही आमच्या बहिणींचा बराच वेळ, श्रम आणि पैसा हा वाया जात असतो. आणि मग अशा स्थितीमध्ये जो काही मार्च महिन्याचा हप्ता प्रलंबित आहे तर तो कधी मिळणार, एप्रिलचा कधी मिळणार, आणि ज्यांचे आतापर्यंत डिसेंबर नंतर हप्ते रखडलेले आहेत किंवा 17वा 18वा हप्ता मिळाला आणि 19व्या हप्त्यापासून रखडलेले आहेत तर अशांनी काय केलं पाहिजे त्याची सुद्धा माहिती आपण पुढच्या 30 सेकंदामध्ये घेणार आहोत. तर ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर अजूनही सध्या तरी सरकारच्या सूत्राच्या माहितीनुसार सरकारकडे याबाबत अद्यापही पैशाची तरतूद नाही. त्यामुळे GR निघाला किंवा पुढच्या आठवड्यामध्ये GR निघणार किंवा असं होणार किंवा या 12 जिल्ह्यात किंवा लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झाले, ह्या सगळ्या बातम्या निराधार असल्याचं स्पष्ट होतं. दुसरीकडे एक तर सरकारकडे जर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर पैशाची तरतूद झाली किंवा एखाद्या हेडखाली जर फंड उपलब्ध असेल तर वित्त विभागाची परवानगी घेऊन एक तर मार्च महिन्याचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये वितरित केला जाईल आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल. किंवा त्यापेक्षा जास्त जर निधीची तरतूद जर सरकारकडे असेल तर सरकारकडे पैशाची उपलब्ध झाल्याच्या नंतर दोनही महिन्याचे हप्ते म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा एकत्रित वितरित केला जाऊ शकतो. दुसरीकडे ज्या बहिणीची 31 डिसेंबर पर्यंत किंवा 31 मार्च पर्यंत किंवा 30 एप्रिल पर्यंत केवायसी करूनही मधात या 2-3 महिन्यापासून हप्ते थांबलेले आहेत तर त्या बहिणींना त्यांचे हप्ते कशामुळे थांबले हे जाणून घेण्याचा पूर्णपणे कायदेशीर अधिकार आहे. मात्र त्यांची माहिती घेण्यासाठी गेल्या असता त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जा. मात्र सरकारनं त्या वेबसाईटवर, पोर्टलवरच ते कळवलं पाहिजे की तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, तुमचं उत्पन्न जास्त आहे, तुमच्या घरामध्ये नोकरी करणार आहेत, काय जे कारण असेल ते सरकारने सांगितलं पाहिजे. मात्र तसं होताना दिसत नाही. तर ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक तक्रारीचा नमुना देत आहोत, लिंक देत आहोत. त्या लिंकवर जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या संबंधित विभागाचे मेल ID आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या मेलवर फक्त तुम्ही तुमचं नाव एडिट करून कॉपी पेस्ट करायचं. तुम्हाला जरी बऱ्याच आमच्या गावखेड्यातील बहिणी आहेत त्यांना कळत नाही तर घरामध्ये आपली 10वी-12वी शिकलेली मुलं असतात, ती हुशार असतात, त्यांना सांगून ती मेल पाठवायला सांगा. तुमचं नाव एडिट करा आणि यावरही त्यांनी काही प्रतिसाद मेलवर दिला नाही तर आपल्याला मग नंतर पुढे काय करायचं त्याचीही आपण माहिती घेत राहू. तेव्हा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.